ओके, आज आहे आपलं हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 15. 15वं लेक्चर आजचा आपला आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलोय बोला. काल आपण सगळे मेकॅनिझम शिकलो. मेकॅनिझम्स मध्ये टोटल आपल्याकडे किती मेकॅनिझम्स आहेत? 6 मेकॅनिझम्स आहेत. पहिला कोणतं? SN1. दुसरं कोणतं आहे? SN2. त्याच्यानंतर कोणतं आहे? SNI मेकॅनिझम. पुढे बोला. SN1 प्राइम. त्याच्यानंतर दुसरा आहे आपल्याकडे SN2 प्राइम आणि तिसरा आहे तुमच्याकडे SNI प्राइम. हे जे 3 आहेत, हे जे प्राइम वाले आहेत, ठीक आहे, हे कुठे मिळतात? कशामध्ये सापडतात? फक्त अलाइल कंपाऊंड मध्ये. कोणामध्ये दिसतात आपल्याला? फक्त अलाइल कंपाऊंड मध्ये दिसतात, बरोबर का? हे ऑलरेडी आपण पाहिले. त्यानंतर आपण प्रिपरेशनच्या मेथड सुद्धा चालू केल्या होत्या हॅलो अल्केन्सच्या. प्रिपरेशन मेथड मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण शिकली होती फ्रॉम अल्कोहोल. कोणापासून शिकली? फ्रॉम अल्कोहोल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण केली रिएक्शन विथ PX3 अँड PX5. त्यानंतर बोला थायोनाइल क्लोराइड, दॅट इज SOCl2, त्यालाच काय म्हणतो आपण? डार्झन्स रिएक्शन. त्यानंतर थर्ड बोला फ्रॉम फॉस्जिन. फ्रॉम फॉस्जिन फॉस्जिन पाहिली ना? व्हॉट इज फॉस्जिन? ओके, ठीक आहे. काय? COCl2 हा झाला तुमचा फॉस्जिन. बोला नेक्स्ट डी कोणती पाहिली? त्यानंतर आपण फ्रॉम रेड फॉस्फरस रिएक्शन विथ X2. सगळ्याचं मेकॅनिझम कोणतं होतं तुमचं? SN2. फक्त इथं कोणतं आहे? SN1I मेकॅनिझम. इथे आणि इथे SNI मेकॅनिझम आहे. बाकी तुमच्याकडे SN2 मेकॅनिझम सगळे होते. डी नंतर बोला काय पाहिलं होतं आपण? रिएक्शन विथ HX हॅलोजन ऍसिड. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणासोबत? HCl, बरोबर का? त्याच्यानंतर HBr. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? Na. कसं होतं हे? NaBr प्लस H2SO4, बरोबर का? आणि नंतर होतं तुमचा HI. बोला NaI प्लस H3PO3. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण शेवटची रिएक्शन पाहिली लुकास टेस्ट. काय पाहिलं आपण त्या ठिकाणी? लुकास टेस्ट. लुकास टेस्ट कोणासाठी आहे? इट इज फॉर डिटर्मिनेशन ऑफ टाइप ऑफ अल्कोहोल, बरोबर? अल्कोहोल कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या टाइपचा आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे, हे ओळखण्यासाठी तुमच्याकडे लुकास टेस्ट होती, बरोबर का? आहे, होती ना? आहे, लुकास टेस्ट आहे. काय करतो आपण? रिएजंट कोणता याच्यामध्ये? HCl प्लस अनहायड्रस. या ठिकाणी वॉटरचा प्रेझेन्स नाही. सगळीकडे तुम्ही कुठेच दिसते का तुम्हाला वॉटर? नाही. इथे एक तुम्हाला दिसलं असेल, इथे मात्र अनहायड्रस ZnCl2 तुम्ही घेतलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट? हे ऑलरेडी काल झालेलं आहे. आज काय पाहिजे आपल्याला? फिंकल्स्टीन रिएक्शन, सोडियम आयोडाईड. कोण आठवलं पाहिजे ना आपल्याला? फिंकल्स्टीन रिएक्शन म्हटल्यावर सोडियम आयोडाईड NaI, बरोबर का? काही डाऊट? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. कोणती रिएक्शन? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. कोण घेता तुम्ही? हॅलो अल्केन घेता. कोण घेता तुम्ही? हॅलो अल्केन मध्ये कोण असेल तुमच्याकडे? एकतर क्लोरो अल्केन असेल किंवा ब्रोमो अल्केन असेल. कोण असेल तुमच्याकडे? क्लोरो अल्केन असेल किंवा ब्रोमो अल्केन असेल. याची रिएक्शन कोणासोबत करतो आपण? सोडियम आयोडाईड सोबत, NaI, ज्याला म्हणतो आपण इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो रिएक्शन आपण? ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये करतो, बरोबर का? क्लोरीन ब्रोमीन जाईल आणि कोण येईल तुमचा? आयोडीन, आयोडो अल्केन. कोण मिळेल तुम्हाला? रिएक्शन फॉलोज SN2 मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम? कोणतं मेकॅनिझम? जर SN2 मेकॅनिझम आहे तर प्रोडक्टचं इन्व्हर्जन होईल का रेसिमिक मिक्सचर तयार होईल? SN2 म्हणजे कुठून अटॅक? बॅक साइडने अटॅक. बॅक साइडने अटॅक म्हणजे प्रोडक्ट असं असेल तर काय होणार? इन्व्हर्जन होणार त्याचं. काय होणार त्याचं? काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट? CH3CH2Cl reacted with sodium iodide NaI
इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन काय मिळेल तुम्हाला? ICH2CH3. काय डाऊट? समजलंय का? इन्व्हर्जन काढून दाखव. कळतंय का? नक्की का? अटॅक कोणता होणार? बॅक साइड अटॅक. पुढून अटॅक करू शकतो का? का बरं? क्लोरीन चाललाय ना. ठीक आहे, काय डाऊट? ठीक आहे. ही काय होती तुमची टिंकलस्टीन. नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का डोळे भरून? देऊ का एक्झाम्पल? हा, घ्या मग, सोडवा. PYQ आहे हा बरं का. 22, 23, 22 किंवा 23 मध्ये. ठीक आहे. रिएक्शन करा HCl सोबत, तुम्हाला A मिळेल. हिट. आणि ह्याच्यामध्ये टाका सोडियम आयोडाईड, तुम्हाला B मिळेल. B ओळखायचं तुम्हाला. आयडेंटिफाय B. B तुमचा काय असेल? B सांगा चला. काय आला आन्सर? बेन्झीन रिंग CH2I. असं का? इथला OH का नाही काढला? तोच OH का काढला? दोन OH आहेत ना. मग त्यांनी काय झालं? चला डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच तो खालचा OH, मग त्यांनी काय झालं? हा, करो फिर देखो करके. खालचा OH पण तुम्ही काढू शकत होतो ना. तुमच्याकडे ऑप्शन काय होते? एक तर तुम्ही इथला OH काढा, पहिल्यांदा Cl आणि नंतर I, किंवा खालचा OH काढा, Cl जोडा आणि नंतर I. आयोडोबेन्झीन झाला असतं तिथं तर. मग तो तर जास्त स्टेबल आहे आयोडोबेन्झीन. तो का नाही बनवला तुम्ही? हाच का बनवला? इथे खरी केमिस्ट्री पहा. आता पहा आपलं कसं अप्लाय होतं. बेन्झीन रिंग CH2OH आणि खाली काय तुमच्याकडे? पहिली स्टेप काय तुमच्याकडे? HCl, जी की आधी झालेली आहे. आणि दुसरी स्टेप काय तुमच्याकडे? सोडियम आयोड, जी की आता झाली. सर पहिली स्टेप कुठे झाली? रिव्हिजन मध्ये लिहिलं. कुठे गेली? HCl इथे आहे का? HCl सोबत रिएक्शन करा, काय मिळतं तुमचा? OH च्या ऐवजी Cl येतो. OH च्या ऐवजी Cl येतो. पण म्हणजे हा OH जाईल किंवा हा OH, दोघांपैकी कोणता तरी एक OH जाणार आहे, त्याच्याऐवजी कोण येणार आहे? HCl मधला Cl त्या ठिकाणी येणार आहे. हे तर कन्फर्म आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे. बरोबर. आता पहा, खालचा OH का काढू शकत नाही, वरचा OH का काढायचा? बरोबर. ठीक आहे. खालचा जर OH तुम्ही जर पाहिला, काय रे इथे? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनकडे काय आहेत? इलेक्ट्रॉन पेअर आहेत का? आहेत का? इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आहे ना. इथं काय तुमचा? हा पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर. काय आलं? रेझोनन्स. काय आलं त्या ठिकाणी? जर हा OH निघून जात असेल, जर काय होत असेल OH, तो निघूनच नाही जाणार. पहिली गोष्ट ओके, असेल ना तो निघूनच नाही जाणार. का बरं? कारण तो रेझोनन्सली स्टेबलाइज्ड. का बरं? तो रेझोनन्सनी काय तुमचा स्टेबल आहे, त्याच्यामुळे खालचा OH तुम्ही काढू शकत. खालचा OH तुम्ही काढू शकत. तुम्ही काय करू शकता? वरचा OH काढू शकता. काय काढू शकता तुम्ही? काय काढू शकता तुम्ही? वरचा OH. परंतु वरचा OH इझिली निघून जाईल का? OH तर बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. मग OH बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, त्याचं काय कन्व्हर्जन करावं लागेल? पहिल्यांदा गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? प्लस काय टाकायला त्या ठिकाणी? हा H प्लस काय करेल तुमच्या? OH मायनस वरती जाऊन अटॅक करेल. काय करेल तो? ऑक्सिजन सोबत काय होईल त्या ठिकाणी? त्याचं बॉन्डिंग होईल. पहा OH. ठीक आहे. याच्याकडेच काय गेलं कळलंय? इथे का नाही गेला? कारण ऑलरेडी हे काय रेझोनन्स स्टेबलाइज. त्याच्यामुळे पहा तयार काय झालं. पहा आता बेन्झीन रिंग, डोक्यावरती CH2OH2 चालेल का?
पॉझिटिव्ह चार्ज खाली OH. समजलंय? आता झाला गुड लिव्हिंग ग्रुप. गुड लिव्हिंग ग्रुप तो सोडून जाईल, काय तयार होईल तुमच्याकडे? CH2 झाला का? कार्बोकॅटायन तयार झाला का? स्टेबल कार्बोकॅटायन तुमचा तयार झालेला आहे. याच्यावरती कोण येईल तुमचा? Cl-. कळालंय का? कळालंय का? इथे आला तुमचा CH2Cl, हा झाला तुमचा A. कोण आहे हा? याच्यामध्ये B टाकायचा आहे. B बनवण्यासाठी काय टाकायचं तुम्हाला? NaI टाका, तुम्हाला हा प्रोडक्ट मिळून जाईल. क्लोरीन जाईल तुमचा आणि आयोडीन येणार. समजलंय का? अशी रिॲक्शन प्रोसीड झाली. आधी गुड लिव्हिंग ग्रुप कोणता, सॉरी आधी कोणता OH जाईल ते काढायचं होतं, नंतर वरचाच OH का, तर खाली काय तुमच्याकडे रेझोनन्स म्हणून तो काही निघणार नाही, मग वरचा निघू शकतो. तर ॲज कम्पेअर टू हा खालच्या पेक्षा वरती काय त्या ठिकाणी स्टॅबिलिटी कमी आहे. ठीक आहे, खाली स्टॅबिलिटी जास्त आहे त्याला. बरोबर, मग तो बॅड लिव्हिंग ग्रुप आहे तरी पण वरचा OH. मग त्या बॅड लिव्हिंग ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये? आधी गुड लिव्हिंग ग्रुप, नंतर Clचं सबस्टिट्यूशन आणि नंतर तुमचं सोडियम आयोडाईड. कळलं का? कळलं का? इथपर्यंत काही डाऊट? या लिहून लिहिलंय? ठीक आहे, चाल पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे? हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे? म्हणजे काय होणार? हॅलोजन कोण असेल तुमच्याकडे? क्लोरो अल्केन किंवा ब्रोमो अल्केन. काय डाऊट? आयोडो अल्केन पण असेल. कोणासोबत रिॲक्शन करतो तो? मेटल फ्लोराईड सोबत. कोणासोबत करतो? मेटल फ्लोराईड. कोणासोबत केली जाते? मग कोण कोण असू शकतं मेटल फ्लोराईड मध्ये? बोला. AgF2, त्यानंतर SbF3, त्यानंतर CaF2, अजून Ag2F2. याच्यापैकी कोणी असेल? मोस्टली कोण असतं आपल्याकडे? AgF2. ओके, AgF ज्याला आपण म्हणतो. AgF2 नाही, सॉरी, AgF. काय डाऊट? बरोबर. काय होणार? क्लोरीन किंवा ब्रोमीन असेल तो निघून जाईल, त्याच्याऐवजी कोण येणार? फ्लोरीन येणार. फ्लोरो अल्केन. कोणाला तुमच्याकडे? फ्लोरो अल्केन. फॉर एक्झाम्पल, AgF घेतो मी. काय तयार होईल माझ्याकडे? काय डाऊट? मेकॅनिझम SN2. मेकॅनिझम कोणत्या या ठिकाणी सुद्धा? SN2. कोणता अटॅक? बॅक साइड अटॅक. ठीक आहे, कोणती झाली ही? स्वार्ट्स रिॲक्शन. नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का? नक्की. येऊ पुढे. नेक्स्ट काय? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन इन अल्किन मध्ये कोणाला ऍड करायचे? स्टेप काय काय होतं ह्याच्यामध्ये? इन द फर्स्ट स्टेप मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन इज. कोण तयार होतो तुमच्याकडे? स्टेबल कार्बोकॅटायन. बरोबर का? मग झालेल्या कार्बोकॅटायन वरती कोण कार्बोकॅटायन वरती कोण अटॅक करेल? तुमचा न्यूक्लिओफाईल. आणि जिथे पॉझिटिव्ह चार्ज झाले तिथे कोण अटॅक करेल? तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे ना. इलेक्ट्रोफिलिक्स ऍडिशन म्हणजे एक काय असणार? इलेक्ट्रोफाईल कोणासोबत असेल तुमच्या? एक पॉझिटिव्ह, दुसरा काय असेल तुमचा? निगेटिव्ह. कोणामध्ये करायचंय? अल्किन मध्ये. अल्किन म्हणजे काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. रेट ऑफ रिएक्शन इक्वल टू K इंटू अल्किन इंटू, म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये जे काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे कोणाचं आले? अल्किनचं पण आले. आणि कोणत्या टाईपची रिएक्शन झाली? मेकॅनिझम SN2. दिसतंय ना, अल्किन आणि इलेक्ट्रोफाईल दोघं पण आहेत, म्हणून काय झाली रिएक्शन तुमची? SN2. कोणती झाली रिएक्शन तुमची? कोणती झाली? फॉर एक्झाम्पल कार्बन डबल बॉन्ड कार्बन असं समजा आहे तुमच्याकडे. याच्यावरती कोण अटॅक करणार आहे? तुमचा इलेक्ट्रोफाईल. कोणासोबत असेल तो? न्यूक्लिओफाईल. कोणासोबत असणार तुमचा तो? काय होणार आहे? हा डबल बॉन्ड तुमचा ब्रेक होणार. दोन्ही इलेक्ट्रॉन कोणत्या तरी एका कार्बनवरती शिफ्ट होईल. कोणत्या कार्बनवरती शिफ्ट होणार?
जिथून काय तयार होईल तुमचा स्टेबल कार्बोकॅटॅन, ज्याच्याकडून काय तयार होईल, जिथे नेगेटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट होऊन मोर स्टेबल कार्बोकॅटॅन बनेल, जिथे इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाल्यावर मोर स्टेबल कार्बोकॅटॅन बनेल, तिथे तुमची इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट होणार. कुठे शिफ्ट होईल इलेक्ट्रॉन पेअर, की जिथे शिफ्टिंग झाल्यावरती मोस्ट स्टेबल कार्बोकॅटॅन बनेल, तिथे लोन पेअर तुमची शिफ्ट होणार. काही डाऊट? समजलंय का? आता हा दोन्ही पण सिमेट्रिकली इकडे करा किंवा इकडे करा. मी इकडच्या कार्बन वरती करतो. पहा काय तयार होईल तुमच्याकडे, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेली मायनस, इथे काय आला तुमचा. काय डाऊट? ही तुमची आहे स्लो स्टेप, काय तुमची, आणि याच्यामध्ये काय होतं तुमचं इलेक्ट्रोफाईल येऊन तुमच्या कार्बोकॅटॅनला अटॅक करेल. मग कुठे करेल तो, बरोबर का, बरोबर का. काय तयार होईल तुमच्याकडे, सी प्लस सी, कोण आला तुमचा इलेक्ट्रोफाईल. याच्यात काय डाऊट, याच्यात काही डाऊट आलंय? बोला आता कोण येईल मग तुमच्याकडे, न्यूक्लियोफाईल. ही कशी आहे तुमची, ही कशी आहे तुमची बाळा, एक स्लो झाल्यावर दुसरी काय असेल, फास्ट असेल का नाही, आहे का नाही. इथंच करायला लागत होतं असं, म्हणजे एकच स्टेप झाली असते, ही वाढलेली, ही इथंच आहे, ही स्टेप इथंच आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोफाईल यायची नको सर, तुम्हीच लिहा परत. ओके, बॉन्ड काय होणार आहे, हा ब्रेक होणार आहे, बरोबर का. यांच्यातला बॉन्ड तुटेल, इलेक्ट्रोफाईल कुठे येईल तुमच्या, जिथे इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाली, बरोबर का. काय तयार होईल तुमच्याकडे, कार्बन डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कार्बन, इथे कोण आला तुमचा इलेक्ट्रोफाईल. काय डाऊट, काय डाऊट. स्टेप 2 मध्ये बोला कोण येणार तुमचा न्यूक्लियोफाईल. कोण येईल तुमच्याकडे, हा न्यूक्लियोफाईल कुठे अटॅक करेल तुमच्या कार्बोकॅटायन वरती, कुठे अटॅक करेल तुमच्या. काय तयार होईल बरं, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, इलेक्ट्रोफाईल, इथे कोण आला तुमचा न्यूक्लियोफाईल. काय डाऊट, समजलंय का. हे झालं रिएक्शन इन इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन इन अल्केन. कोणामध्ये झाली, याच्यामधली आरडीएस कोणती असेल रे, जी स्लो आहे ही काय असणार तुमची आरडीएस. काय डाऊट, काही डाऊट, समजलंय, डोळे भरून पाहून घ्या. नेक्स्ट काय, आता इथं काय होतं तुमच्याकडे एकच डबल बॉन्ड. आता काय झालं तुमच्याकडे, समजा मोर दॅन वन डबल बॉन्ड आला. काय आलं तुमच्याकडे, मग काय होतंय, इफ मोर दॅन वन डबल बॉन्ड इज प्रेझेंट, देन इलेक्ट्रोफाईल attacks at that double bond which has higher न्यूक्लिओफिलिसिटी. ज्याची हायर न्यूक्लिओफिलिसिटी असेल त्याच्यावरती काय करणार तुमचा डबल, त्याच्यावरती तुमचं इलेक्ट्रोफाईल अटॅक करणार, त्याच्यावरती तुमचं इलेक्ट्रोफाईल काय करणार आहे, अटॅक करणार, अटॅक करणार. ठीक, काय डाऊट. आता पहा, फॉर एक्झाम्पल समजा असा तुमचा कंपाऊंड आहे. ठीक आहे, किती डबल बॉन्ड आले, कुठे कुठे, एक वरती आला आणि एक खाली, हे बेंझिन नाही तो. ठीक आहे, इथे वरती एक आहे आणि खाली काही. कोण येणार आहे तुमचा, कोणता डबल बॉन्ड जास्त, काय तुमचा विच हॅज हायर न्यूक्लिओफिलिसिटी, कोणाकडे न्यूक्लिओफिलिसिटी जास्त आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता खालचा कार्बन, खालचा डबल बॉन्ड आणि वरचा. न्यूक्लिओफिलिसिटी कशी ओळखणार, ही ओळखली जाते जर डबल बॉन्ड तोडला तर कुठे स्टॅबिलिटी जास्त असेल, कुठे स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी कोण कशावरती ठरेल, स्टेबल कार्बोकॅटन. स्टेबल कोणता असेल, टर्शरी स्टेबल कोणता असेल, किंवा ज्या ठिकाणी काय असेल अल्फा हायड्रोजन जास्त असेल, जिथे काय असेल अल्फा हायड्रोजन, जिथे काय असतील अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन म्हणजेच काय पाहतो आपण इथे, हायपर कॉन्जुगेशन. काय पाहतो आपण, ज्या ठिकाणी हायपर कॉन्जुगेशन जास्त असेल तिथे काय असणार
न्यूक्लियोफिलिसिटी जास्त असणार. पहा आता मी समजा हा डबल बॉन्ड तोडला. काय केला? हा डबल बॉन्ड, ठीक आहे, काय केला? डबल बॉन्ड मी तोडला. पहा, जर तुटला तर काय होईल तुमच्याकडे? एकच मिनिट. ठीक आहे, हा जर डबल बॉन्ड तोडला, पहा इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, बरोबर? बरोबर का? नक्की. इथे काय येणार तुमचा निगेटिव्ह चार्ज. कार्बोकॅटायनच्या शेजारचा कार्बन, त्याला म्हणायचं अल्फा कार्बन, त्याला अटॅच असलेला हायड्रोजन. आता इथे ऑलरेडी एक हायड्रोजन आहे असं, पण आपण तो दाखवलेलं नाही. इथे सगळीकडे दोन आहेत, दोन आहेत, दोन आहेत. इथे काय तुमचा एक आणि दुसरा हा ग्रुप लागला. समजलंय? म्हणजे अल्फा हायड्रोजन किती झाले इथे? अल्फा हायड्रोजन किती झाला खाली? म्हणजे हा जर डबल बॉन्ड तुटला तर किती अल्फा हायड्रोजन आहे वरती? पहा, समजा हा डबल बॉन्ड काय केला आपण? ब्रेक केला. पहा, हा डबल बॉन्ड काय केला? समजा आपण ब्रेक केला. काय केला आपण? डबल बॉन्ड. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन किती येतील? बोला. हे दोन्ही इकडे शिफ्ट झाले इलेक्ट्रॉन पेअर. समजा इथे काय येईल? मायनस चार्ज. इथे काय येणार? पॉझिटिव्ह. बरोबर. आता याला अल्फा हायड्रोजन किती आहेत? याच्या शेजारचा कार्बन अल्फा कार्बन, त्याला ऍड असलेला हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. इथे किती झाले? 3. आणि शेजारचे 2. किती झाले टोटल? किती झाले तुमचे? 5 झाले ना. जास्त स्टेबल कुठं तयार होतोय? वरती. कळतंय का? म्हणून डबल बॉन्ड कुठला तुटेल? वरचा तुटेल. हा तुटणार, हा तुटणार. समजलंय? नक्की. मग पहा तयार काय होते त्या ठिकाणी. डबल बॉन्ड तुटला, इथे काय आलं? निगेटिव्ह. इथे काय आलं तुमच्याकडे? पॉझिटिव्ह. समजलंय? खालचा डबल बॉन्ड आहे तसंच. इलेक्ट्रोफाईल कुठे येणार मग तुमचा? मायनस कडे. बरोबर का? इथे पुढच्या स्टेप मध्ये करू का? इथं करतो पहा. इथे येईल आणि तयार काय झालं पहा आता. याच्यात काही डाऊट? चेक करा. तुमचा न्यूक्लियोफाईल इथे येऊन अटॅच होणारच. काय डाऊट? समजलंय का? ती पुढची स्टेप आहे. आपण फक्त इलेक्ट्रोफाईललाच चेक करतो. समजलंय? पण समजा असं झालं की न्यूक्लियोफिलिसिटी काय आली? सेम आली. न्यूक्लियोफिलिसिटी काय आली? सेम आली. तर मग इलेक्ट्रोफाईल कुठे जाणार? जर न्यूक्लियोफिलिसिटी सेम आली तर इलेक्ट्रोफाईल त्या ठिकाणी जाईल जिथे काय होईल? स्टेबल कार्बोकॅटायन तयार होणार आहे. जिथे काय होईल तुमचा? जिथे काय होणार आहे तुमचा? स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल. इफ न्यूक्लियोफिलिसिटी इज सेम देन electrophile gets attached in such a way that, बोला, stable carbocation is formed. Stable carbocation is, काही डाऊट? समजलंय का? जर काय असेल डबल बॉन्ड पण सेम झाले, ठीक आहे, आणि न्यूक्लियोफिलिसिटी पण काय झाली? सेम झाली, तर तुमचा इलेक्ट्रोफाईल तिथे अटॅक करेल जिथे काय होईल? जिथे काय होईल तुमचा स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल. फॉर एक्झाम्पल, सर करा, रिएक्शन करा. करा सॉल्व. पहिली स्टेप काय? स्टेबल कार्बोकॅटायन तुम्ही तयार करणार आहात. पहा, समजा हा एकच आहे बरं का. इथं चूक करसाल तुम्ही. हे असं आहे. दोन कार्बन नाही काढायचे तिथं. मला वाटलं तुम्ही तेवढे हुशार आहात असं, पण जाऊ दे, काय हरकत नाही. बोला. वरती डबल बॉन्ड तुटला, कुठे शिफ्ट होईल इलेक्ट्रॉन पेअर? इकडे का इकडे? दोन्ही काय सेमच. इकडे पण CH3, इकडे पण CH3. कुठेही करा चालेल. समजा तुटला हा, मी इकडे शिफ्ट करतो. काय लिहिते? मायनस. इथे काय येणार? काय तयार होईल तुमच्याकडे?
काय तयार होईल तुमच्याकडे निगेटिव्ह, आणि इथे काय होणार तुमचा इलेक्ट्रोफाईल येऊन अटॅच होईल. काही डाऊट? समजलंय का? नक्की इथपर्यंत कळलंय का? घेऊ खालचं सोडू? आता खाली पहा काय होते. रिॲक्टेड विथ इलेक्ट्रॉन. बोला आता कुठे शिफ्ट होईल? याला मी व्यवस्थित काढतो अजून स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये पहा. CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये कोणाची ऍडिशन करतोय आपण? इलेक्ट्रोफाईल. कोणाची ऍडिशन करतोय आपण? इलेक्ट्रोफाईल. बोला डबल बॉन्ड ब्रेक होईल, इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? इथे का इथे? तिकडे शिफ्ट होणार जिथे काय होणार स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल. जर इलेक्ट्रॉन पेअर इकडे शिफ्ट झाली या कार्बन वरती तर प्रायमरी कार्बन असेल, प्रायमरी कार्बोकॅटायन. इकडे जर झाली तर टर्शियरी कार्बोकॅटायन. बरोबर ना? 1 2 3. मग कुठे शिफ्ट होईल इलेक्ट्रॉन पेअर? इकडे शिफ्ट होईल. बरोबर का? नक्की पहा तयार काय झालं. कार्बन CH3 CH3 इथं आला पॉझिटिव्ह चार्ज, कार्बन CH2 निगेटिव्ह चार्ज. काय डाऊट? काय डाऊट? बोला हा इलेक्ट्रोफाईल कुठे येऊन अटॅच होईल तुमच्या CH2 वर. बरोबर. काय तयार होईल तुमच्याकडे CH3 CH3. झाला का स्टेबल कार्बोकॅटायन तयार? संपलं. कुठे? ओ सॉरी. बस का? ओके आता बरोबर आहे. ओके. इथे कोण येईल तुमचा इलेक्ट्रोफाईल, इथे काय येईल तुमचा प्लस चार्ज. ठीक आहे, समजलंय? हे झाले ना? न्यूक्लियोफिलिसिटी सेम असेल तर झालं ऑलरेडी. हा नेक्स्ट काय आपल्याकडे आता? मार्कोनिकॉप्स रूल. बोला काय सांगतो मार्कोनिकॉप्स रूल? When unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, negative part of the reagent goes to that carbon atom which carries less number of hydrogen. Negative part कुठे जातो? लेस नंबर ऑफ हायड्रोजन त्या ठिकाणी आहे तिथे तुमचा लेस नंबर ऑफ हायड्रोजन त्या ठिकाणी डबल बॉन्डच्या ज्या साईडला असेल तिथे तुमचा निगेटिव्ह पार्ट जाणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, हा काय तुमचा सर असं नका देऊ अल्किन. हा काय तुमचा समजा अल्किन. कोणासोबत रिएक्शन करतो आपण? HX हॅलोजन ऍसिड. बरोबर का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय तयार होतो तुमच्याकडे? हॅलो अल्किन. कोण तयार होतो तुमच्याकडे? काय डाऊट? समजले का? करा बरं रिएक्शन. CH2 डबल बॉन्ड विथ CH2 रिएक्टेड विथ HBr. करा तयार. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार? डबल बॉन्डच्या त्या साईडला जिथे काही हायड्रोजन कमी. इथं पहा सिमेट्रिकल कंपाऊंड आहे म्हणजे कुठेही जाऊ काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तयार काय होईल तुमच्याकडे? CH2 इथे कोण येईल तुमचा Br आणि तो H तुमचा शेजारी येऊन अटॅच होईल. असा नीट लिहू का? काय लिहू शकतो आपण याला? CH3. काय नाव आहे याचं? ब्रोमो इथेन. काय नाव आहे याचं? सेकंड पहा, डबल बॉन्ड CH2 रिएक्टेड विथ HCl. HBr घ्या. चला HCl पुढे घेऊ. बोला बोला. डबल बॉन्ड ब्रेक होईल, इलेक्ट्रॉन पेअर कुठे जाईल? ज्या साईडला निगेटिव्ह पार्ट कुठे जाईल? ज्या साईडला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ज्या साईडला असेल म्हणजे कुठे? इकडे. किंवा आपल्या भाषेनुसार इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? जिथून काय तयार होईल? मोर स्टेबल कार्बोकॅटायन. बरोबर का? मग इलेक्ट्रॉन पेअर जर इकडे झाली तर पॉझिटिव्ह चार्ज ह्याला येईल. इलेक्ट्रॉन पेअर इकडे आली तर पॉझिटिव्ह चार्ज ह्याला आला. बरोबर का? आणि हा काय झाला? लेस स्टेबल. पण इलेक्ट्रॉन पेअर इकडे शिफ्ट झाली तर पॉझिटिव्ह चार्ज ह्याला येईल. हा काय झाला? कारण हा कसा आहे? सेकंडरी. आणि बाहेरचा कार्बन कसा आहे?
समजते? म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होणार तुमची? इकडे. समजते? नक्की. आणि Br- कुठे येणार? ज्या ठिकाणी हायड्रोजन कमी, म्हणजे इथे. कळतंय का? म्हणजे काय तयार होईल? CH3 CH Br CH2 आणि त्याला अटॅच आपला जे मागे केलं ना इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल तेच इथं करतोय, वेगळं काही करत नाही. फक्त इथे आपण एक रूल तयार केला. आपण म्हणजे हा ठीक आहे, एक फक्त रूलच्या भाषेत आपण मध्ये लिहिलं की कुठे काय होतं. समजले? समजलंय का? आधी तर आपण HBr वापरतो. काय वापरतो आपण इथे? आपण इथे ऍक्वियस HBr वापरत, म्हणजे इथे ज्यावेळेस ही रिएक्शन करतो त्यावेळेस आपण एकतर NPS वापरतो. काय वापरतो आपण? किंवा PS वापरलं जातं. काय वापरलं जातं? CCl4 किंवा CHCl3. ठीक आहे. नॉन पोलर सॉल्व्हेंट किंवा पोलार ए प्रोटेक्शन. आपण इथे PPS वापरत, ऍक्वियस HBr लिहायचं. सर काय फरक पडेल ऍक्वियस लिहिल्यावर? पुढे सांगतो. जर ऍक्वियस लिहिलं तर तुमच्याकडे न्यूक्लियोफाईल कोण येते? Br-, आणि वॉटर मधून कोण येईल? ऍक्वियस म्हणजे पाणी आलं ना, त्याच्यातून कोण येणार? OH-. म्हणजे तुमचा Br- पण अटॅक करू शकतो आणि OH- पण. तुम्हाला मिक्सचर भेटेल प्रोडक्टचा. पण तुम्हाला फक्त जर अल्केनच पाहिजे, हॅलो हलाइडच पाहिजे असेल, तुम्हाला कोण घ्यावं लागेल? HBr. ऍक्वियस घेऊन चालणार? समजतंय का? काही डाऊट? देऊ का एक्झाम्पल? जमेल का तुम्हाला? नक्की सोडवा. तरी पण एकदा नीट डोळे भरून पाहून घ्या. लिहून देतो वाटलंच तर. पहा, लिहून देतो. नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, negative part of reagent goes to, बोला, that side of double bond, that side of double bond carbon, बोला, which has less number of hydrogens. less number of, लिहून घ्या. नाही नाही ठीक आहे, नाही नाही तर नाही नाही, मला काय, घ्या घ्या. आहे का पेज? आहे पेज. अजून काय बघू द्या मला, धावा एकदा. ठीक आहे, चला, काय हरकत नाही. थांबा थांबा. हा करा. काय चाललंय? आयुष्य रडायचं नाही, रड कधी कधी. वैसे ही करने का जैसा पिछला वाला किया, उसमें क्या है? काय डबल बॉन्ड तोडायचा, स्टेबल कार्बोकेटायन तयार करायचं आणि रिॲक्ट करायचं. का बरं? अरे पण HBr आणलाय ना आपण, HBr मध्ये बॉन्ड तुटतोच. तोड, थोडा स्टेबल बॉन्ड फॉर्म होईल असं. झालं का? खालचं पहा, वरचं सांगतो, खाली पहा. बोला, डबल बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? बॉन्ड तुटेल, इकडे इलेक्ट्रॉन पेअर तुमची शिफ्ट होईल. बरोबर. तयार का होईल पहा, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. बोला, Cl- कुठे येणार आणि H तुमचा इथे. काय तयार होईल तुमच्याकडे? Cl संपलं. कोण झाला? 2 क्लोरो प्रोपेन.
टू क्लोरो. काही डाऊट? समजलंय का? नक्की बोला. ब्रेक झाला. इलेक्ट्रॉन पेअर कुठे जाईल? एक तर इथे जाईल किंवा इथे जाईल. 1 का 2? 1 तर y1, 2 तर काय y2. 1 तर y1, 2 तर y2. बोला 1 ला का 2 ला? हा परत परत. आता पहा, 2 ला शिफ्ट करू. कुठे शिफ्ट करू? 2 ला शिफ्ट करून बघू, 1 ला शिफ्ट करून बघू, दोन्ही करू, काय हरकत नाही. पहा कुठे शिफ्ट करायची इलेक्ट्रॉन पेअर? पहिल्यांदा 2 ला. निगेटिव्ह, इथे काय आलं तुमच्याकडे? पॉझिटिव्ह. बरोबर. समजा 1 ला शिफ्ट केली. कुठे शिफ्ट केली? निगेटिव्ह पॉझिटिव्ह. बरोबर का? इलेक्ट्रॉन पेअर त्या साईडला शिफ्ट होईल जिथून काय तयार होईल तुमचा? स्टेबल कार्बोकॅटायन. म्हणजे डबल बॉन्ड असा तुटेल की ज्याच्यापासून काय तयार होईल तुमच्याकडे? स्टेबल कार्बोकॅटायन तयार होणार आहे. बोला, जास्त स्टेबल कार्बोकॅटायन कोणता आहे? वरचा आहे का खालचा आहे? सॉरी, वरचा खालचा काय? ए आहे का बी आहे? हा, बोला 1 का 2? का बरं? स्टेबल कार्बोकॅटायन तयार करायचं आहे. हा कार्बोकॅटायन कस काय स्टेबल असेल? कोणता मोर स्टेबल आहे? हा वाला मोर स्टेबल ना. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय? पहा, इलेक्ट्रॉन लोन पेअर सिग्मा आणि इथं काय? वॅकंट ऑर्बिटल आहे. काय तुमच्याकडे? वॅकंट ऑर्बिटल. म्हणजे हा काय झाला? मोर. अहो तो काय झाला? अहो काय झाला तो? कळतंय? हा काय होईल तुमचा? मोर स्टेबल होणार. म्हणजे हा तयार होईल का? हा तयार होईल का? पुसू का त्याला? बोला आता इथे कोण येईल तुमचा? बीआर मायनस कुठे येणार तुमच्याकडे? म्हणजे काय तयार होईल तुमच्याकडे? पहा प्रोडक्ट, पहा बीआर. काय डाऊट? एच तुमचा वरती जाणार आहे. ठीक आहे, कळलं का? कळलं का? हा काय तुमचा? मोर स्टेबल. समजलंय? बोल. हो, हा पुन्हा एकदा. बरोबर. ओके. हो, पुन्हा एकदा चेक कर. जिथं ऑक्सिजन दिले तिथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग लिहिलंय. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन हेट्रोएटम अटॅच असताना चेक करा. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन हेट्रोएटम अटॅच असताना सापडलं का? काय होतं? SN1 रिएक्शन ना. बरोबर का? जर हेट्रोएटम अटॅच असेल कार्बोकॅटायन तर काय होतं? स्टॅबिलिटी काय होते त्याची? वाढते. स्टॅबिलिटी काय होते? वाढते. कळलंय? म्हणून जर इथे पहा, हा झाला पहिला प्रोडक्ट. थोडस मी उलट करतो म्हणजे मला पुढे रिॲक्शन लिहायला सोपं जाईल. ठीक आहे, याला मी 1 म्हणतो आणि याला मी 2 म्हणतो. पहा, जर 1 मध्ये काय होईल तुमच्याकडे? ऑक्सिजन निगेटिव्ह आणि इथे काय होईल तुमचा? हा बरोबर आहे तुमचं म्हणणं. ठीक आहे, इथं रेझोनन्स सारखी कंडिशन होती, सारखी कंडिशन होती. ठीक आहे, पण हा स्टेबिलिटी काय? याची कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, हा काय तुमचा? लेस स्टेबल. हा कसा आहे तुमचा? लेस स्टेबल. बोला आता दुसरा काय तुमचा? ऑक्सिजन विथ पॉझिटिव्ह चार्ज. हा काय तुमचा? हा काय तुमचा? मोर स्टेबल. सेकंड वाला हा काय तुमचा? मोर स्टेबल. कारण कार्बोकॅटनला कोण अटॅच झालं? हेट्रोएटम. हेट्रोएटम कार्बोकॅटनची स्टॅबिलिटी काय करेल?
वाढेल. पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, हा निगेटिव्ह आहे, हा काय करेल, इलेक्ट्रॉन सप्लाय करेल याला, बरोबर. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल, चार्ज जेवढा कमी होणार तेवढी स्टॅबिलिटी वाढणार. समजतंय, कळतंय. म्हणून हा काय असेल, मोर स्टेबल. आणि कोण येईल तुमचा मग इथे, Br मायनस. कुठे येणार तुमच्या पॉझिटिव्ह वरती. काय तयार होईल तुमच्याकडे, सर एच कुठे गेला, इथं लिहित नाही फक्त आपण एच, तो तिथं आहे पण गेलेला आहे तो. ठीक आहे सर, दाखवतोच. काय डाऊट, आता समजलं का. असं होतं, कालचं वाचून नाही आलं की असं होतं. घ्या सोडवा, हे काय देतो, सोडवा आता चल. लावा आता मार्कोनी ऑब्स्ट्रल. थर्ड, फोर्थ घ्या. HBr कसं आहे तुमचं, अनहायड्रेस आहे दोन्हीकडे. ठीक आहे, वॉटर वापरायचं नाही. या सोडवा चला, ह्या दोन्ही पण पहा. आलं का तुमचं, डबल बॉन्ड ब्रेक होईल, करेक्ट का. हा काय होईल, कुठे बोला, इकडे का इकडे, लोन पेअर कुठे शिफ्ट होईल, का बरं, कुठे, इथं पण एक हायड्रोजन, इकडे पण एक हायड्रोजन. आगे का किसने बोला, आगे का देखने का, मैंने नहीं बोला आगे का देखने का. फिर अशा साईडला शिफ्ट करा जिथे काय होईल तुमचा स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल. काय होईल तुमच्याकडे, काय तयार होईल तुमच्याकडे. ठीक आहे, पहा जर काय केलं मी इकडे शिफ्ट केलं, हे एक्झाम्पल मी पुढच्या पेजवर घेतो. ठीक आहे, दोन्ही पण दाखवतो पहा. पण इकडे पाहू, समजा मी इकडे शिफ्ट केलं, पहा काय तयार होईल माझ्याकडे, CH3C मायनस, बरोबर का, HC पॉझिटिव्ह, CH3 ही झाली एक पॉसिबिलिटी, बरोबर का, बरोबर का. सेकंड पॉसिबिलिटी पहा, CH3C पहिल्यांदा इकडे शिफ्ट केलं, आता कुठे करणार आपण, इकडे. हा काय झाला तुमचा, हा सेकंड झाला ना, हा फर्स्ट झाला, सॉरी, हा फर्स्ट झाला. आता सेकंड मध्ये पहा, CH3C निगेटिव्ह पॉझिटिव्ह, CH3 इथे कोणी तुमचा H, सॉरी कोणी तुमच्याकडे H आणि मायनस. काय डाऊट, थांबे काहीतरी चुकलं का, एक कार्बन मिसिंग आहे. ओके, इथे काय आलं तुमचं मायनस चार्ज. काय डाऊट, कोणता स्टेबल कार्बोकॅटायन आहे, हा वाला कार्बोकॅटायन स्टेबल आहे का तो वाला कार्बोकॅटायन स्टेबल आहे, हो वाला का तो वाला, हा वाला, का बरं हा वाला, बरोबर. इथं काय येईल तुमचा Br पण लावून देतो पहा लगेच, मग प्रॉब्लेम नको परत. HBr, Br निगेटिव्ह कडे येणार आहे ना, थांबा राहू द्या. बोला कोणता स्टेबल कार्बोकॅटायन आहे, हा वाला स्टेबल आहे का तो वाला स्टेबल आहे, हा वाला. का बरं हा वाला स्टेबल आहे, याच्याकडे एकच अल्फा हायड्रोजन, सॉरी याच्याकडे किती अल्फा हायड्रोजन आहे, 3. आणि याच्याकडे, मग कोणता स्टेबल, कोणता स्टेबल, हा वाला स्टेबल, पहिला वाला का दुसरा वाला का, आपण का काय
पहिल्या वाल्याकडे काय, हा बोला चला. पॉझिटिव्ह, याच्या शेजारचा कार्बन त्याला काय म्हणायचं, अल्फा कार्बन. त्याला अटॅच असलेलं हायड्रोजन, किती हायड्रोजन आहे, एक. इकडे पहा, नाही. बोला कोणता, नाही फर्स्ट. सांगतो ना थांबा ना. फर्स्ट का आणि सेकंड का नाही. जर हा कार्बोकॅटायन तयार झाला ना, जर कार्बोकॅटायन तयार होतोय, याचा अर्थ काय पॉसिबिलिटी आहे त्या ठिकाणी, रिअरेंजमेंट. काय पॉसिबिलिटी त्या ठिकाणी, रिअरेंजमेंट. खाली रिअरेंजमेंट होईल का, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट करा, काय होईल, प्रायमरी. सेकंडरीचा प्रायमरी स्टॅबिलिटी काय होती, पण इकडे पहा, इथं काय होतं तुमचा पॉझिटिव्ह कार्बोकॅटायन. आता काय होऊ शकतं, ह्या तिघांपैकी कोण, CH3 किंवा H, या तिघांपैकी कोणता तरी एक ग्रुप काय करू शकतो, मायग्रेट करू शकतो बावळट, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज तुमचा इकडे येऊ शकतो. समजते, म्हणजे सेकंडरी काय म्हणू शकतो तुमचा, टर्शरी, जो की काय तुमचा मोर स्टेबल. समजलंय, म्हणून सेकंड वाला आणि कोणता होईल तुमचा, फर्स्ट. समजलं का, समजलं का, सेकंड वाला का नाही आणि फर्स्ट वालाच का, समजलंय नक्की. बोला मग कोण मायग्रेट करेल, पुढचा प्रश्न. हा, इथे कोण येणार तुमचा, सॉरी H, कोण येईल तुमचा, कार्बन. बोला हा H काय होईल तुमचा, मायग्रेट करेल इकडे, पॉझिटिव्ह चार्ज तुमचं तिकडे जाईल. H मायग्रेटरी ऍप्टिट्यूड H च जास्त असतं. H नंतर कोणा जास्त, फिनाइल ग्रुपचं, त्याच्यानंतर अल्काइल ग्रुपचं. कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, CH3. बोला आता कोण येणार तुमचा, Br- तुमचा इथे येऊन अटॅक करेल. Br- कुठे येणार, इथे. आणि काय तयार होईल तुमच्याकडे मग, अहो H येतो ना तिथे, HBr मधला. इथं करतो पहा, थांबा. Br- कुठे येईल तुमच्या, स्टेबल कार्बोकॅटायन वरती. CH3 CH2 CH2 CH3 लिहू का 2 टाइम, नको सर. CH3 तर कोण तुमचा, समजलं का, समजलंय का, काही डाऊट, येऊ का पुढे. नेक्स्ट एक्झाम्पल काय होतं, एक्झाम्पल सांगा मला एकदा. CH2 बरोबर. बोला कोणता तुटेल, कुठे शिफ्ट होईल तुमचा, लोन पेअर कुठे शिफ्ट होईल तुमची, इकडे. इथं स्टेबल कार्बोकॅटायन बनेल ना बाळ, बरोबर का, म्हणजे तयार काय होईल, CH2 इथे कोण येईल तुमचा, H येणार, बरोबर. C पॉझिटिव्ह, H ऑक्सिजन CH3, आणि कोण इथे आता अटॅक करेल तुमचा, Br- तुमचा इथे. काय तयार होईल तुमच्याकडे, CH3 CH आला तुमचा BrO, किंवा लेस नंबर ऑफ हायड्रोजन लावलं तरी चालेल, लेस नंबर याच्याकडे मोर. समजले, घ्या लिहून, झालंय. नीट डोळे भरून पाहून घ्या. झालंय, पाहिलं का, याला सुद्धा एकदा डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का, आता एक प्रश्न घ्या. चला क्वेश्चन किती झाले, 3 4 5वा प्रश्न, 5च तर झालेत.
सोडवा सोडवा. HBR टाका. या पटकन. चला नेक्स्ट पुढे बोला. लेस नंबर ऑफ हायड्रोजन, बरोबर का? थांबा. स्टेबल कार्बोकॅटायन बनवा. कोणता स्टेबल कार्बोकॅटायन बनला? डायरेक्ट CH3 लिहून टाकतो. ठीक आहे, काही डाऊट? असंच बनलाय का? असंच बनलाय का? बोला आता पुढे. सर ही 4 मेंबर रिंग आहे. स्टॅबिलिटी वाढायला 4 मेंबर पासून 5 मेंबर रिंग बनवू शकते. बरोबर. कशी बनेल? हा बॉन्ड तुमचा तुटेल, बरोबर. इलेक्ट्रॉन पेअर इथे येईल निगेटिव्ह, बरोबर का? हा कार्बोकॅटायन तुमचा इकडे शिफ्ट होईल आणि हा इथे येऊन अटॅच होईल, बरोबर. पहा खाली, पहा. याला मी 1 म्हणतो, याला मी 2 म्हणतो, याला मी 3 म्हणतो. 3 कुठे अटॅच होईल? 1 ला 3 कुठे अटॅच होईल? पहा, 1 आहे, CH3 CH3. याला कोण अटॅच झाला? तुमचा 3 अटॅच झाला. इकडचं सगळं आहे तसं 2, हा 2 आणि 2 कोणाला अटॅच? तुमच्या 1 ला. इथे काय आलं? तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. काही डाऊट? किती मेंबर झाले ती? किती मेंबर झाली ती? 5 मेंबर रिंग तयार झाली. इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? त्याला थोडस मी व्यवस्थित काढतो. पहा, 1 2 3 1 2 3 4 5. सर 5 मेंबर रिंग काढायचे ना, अशी काढू. थांबा. ठीक आहे, झाली का? आले 5 मेंबर रिंग झाली. ठीक, काय हरकत नाही, बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज समजा इथे आहे तुमचा 2 नंबर. शेजारी कोण आहे तुमच्याकडे? CH3 CH3. काय डाऊट? बोला नेक्स्ट काय होईल? BR कुठे येईल? काय काय? हा सॉरी. ओके, याच्यात काय डाऊट? बोला आता. BR कुठे येईल? कार्बोकॅटायन तयार झालाय. रिअरेंजमेंट असेल तर पॉसिबल करू शकतो. पहा, हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे नेला, इथे सेकंडरी. इथं पण काय होतं तुमचा? याला समजा खाली आणलं, कार्बोकॅटायन पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बन जो पुढे 1 2 आणि टर्शरी कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो. काय होऊ शकतो तुमचा इथे? टर्शरी कार्बन. कसं? याला काय करू शकतो आपण? मायग्रेट करू शकतो. काय करू शकतो याला आपण? CH3, दोन्ही पण CH3 म्हणजे मायग्रेट कोण करेल? तुमचा CH3. आणि पॉझिटिव्ह चार्ज तुमचा इथे येईल. पहा तयार काय होईल. ठीक आहे, CH3 इथं आला तुमचा पॉझिटिव्ह चार्ज, इथे काय आला तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज. दुसरा CH3 तुमचा इथं आला. कसं कार्बोकॅटायन तयार झाला? आता हा टर्शरी. कसा झाला तयार हा? आता कोण येईल तुमचा? BR मायनस. कोण येणार तुमचा? बोला कुठे अटॅक करेल BR मायनस? CH3. इथं कोण येणार तुमचा? BR. इथे CH3. काही डाऊट? घ्या पटकन प्रोडक्ट लिहून घ्या. लिहिला का? झाले? घेऊ पुढे. घ्या नेक्स्ट. 6वं एक्झाम्पल. हा आहे की
अँटी मार्कोनिकॉप्स रूल आहे. करा. ठीक आहे चला, CHCl3 घेऊयात आपण. तरी पण सेम, काय प्रॉब्लेम नाही. सोडवा. झाले, बोला. पॉझिटिव्ह H तुमचं इथे जाऊन अटॅच होईल, बरोबर का? कार्बोकॅटायन तयार. सेकंड बोला. 7 मेंबर रिंग तयार नहीं होती, वो दोनों अलग है. रीअरेंजमेंट ऑफ 7 मेंबर रिंग कैसे वही सेम हुआ? हाँ, मोनिका और ईश्वरी सेम है क्या? फिर अलग है. रीअरेंजमेंट मतलब रीअरेंजमेंट. 6 मेंबरचं 7 मेंबर रिंग मतलब रिंग एक्सपान्शन. रिंग एक्सपान्शन कधी होईल? जर 4 पासून 5 बनत असेल किंवा 5 पासून 6 पासून 7 मेंबर रिंग बनेल, पण कधी? जर C डबल बॉन्ड हो, P डबल बॉन्ड हो, S डबल बॉन्ड हो किंवा N2 बनत असेल तरच तुमचं 7 नंबर रिंग बनते. इथं काय बनते का त्याच्यातलं? नाही. इथं काय होईल? फक्त रिअरेंजमेंट, बरोबर. हा जो ग्रुप आहे तुमचा CH3 वाला, इथे जो CH3 आहे तो काय होईल? तुमचा सगळा इकडे शिफ्ट होईल. काय होईल तुमचा? तो इकडे काय बनेल तुमच्याकडे? पॉझिटिव्ह, बरोबर का? आणि इथे कोण येईल तुमचा? CH3. कोण येईल तुमचा? नक्की का? पुढे या चला. कोण अटॅक करेल तुमचा आता? Br मायनस येऊन तुमचा इथे अटॅच होणार आहे. रिंग बाळा कस काय बरं ब्रोमो बेन्झिन आतमध्ये कुठे डबल बॉन्ड आहे? मग इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? इथे आपलं मार्कोनिकॉप्स झालेलं आहे. आपल्याकडे पुढे काय? आपल्याकडे आता अँटी मार्कोनिकॉप्स मध्ये काय होतं बरं? नेगेटिव्ह पार्ट ऑफ HBr. इथं फक्त HBr असतो, इथं HCl किंवा HI. का बरं HCl किंवा HI नसतो? अँटी मार्कोनिकॉप्स फक्त HBr सोबत होतो, का बरं? HI सोबत गेलं तर नाही. हे कंप्लीट करू. नेगेटिव्ह पार्ट ऑफ HBr गोज टू that side of double bond, that side of double bond carbon, that side of double bond carbon having, बोला, having more number of हायड्रोजन ऍटम. ज्या साईडला हायड्रोजन जास्त त्या साईडला तुमचा नेगेटिव्ह पार्ट जाणार आहे. नेगेटिव्ह पार्ट म्हणजे कोण जाणार तुमचा? Br. नेगेटिव्ह पार्ट म्हणजे कोण जाणार तुमच्याकडे? Br त्या ठिकाणी जाणार आहे. आणि हा HCl आणि HI साठी अँटी मार्कोनिकॉप्स रूल नाही. HCl किंवा HI असतील तरी सुद्धा, आणि जरी पॅरॉक्साइड असला तरी सुद्धा तिथे मार्कोनिकॉप्स रूलचाच प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे. हे सगळं कुठं होतंय? इन प्रेझेन्स ऑफ peroxide. यालाच काय म्हणतो आपण? खरस इफेक्ट किंवा खरस मायो इफेक्ट, बरोबर, किंवा अँटी मार्कोनिकॉप्स रूल. कळाले? समजले का? पॅरॉक्साइड कधी म्हणायचं? ऑक्सिजनची काय असेल, जर सिंगल बॉन्डिंग असेल तर त्याला म्हणतो आपण पॅरॉक्साइड. सोडियम लावले तर सोडियम पॅरॉक्साइड, हायड्रोजन लावले तर बेन्झीन लावले तर बेन्झीन पॅरॉक्साइड. कळते? ऍसिटिल ग्रुप लावले तर ऍसिटिल पॅरॉक्साइड. काही डाऊट? समजलंय? नॉट फॉर HCl अँड HI, सॉरी, नॉट फॉर HCl अँड HI. HF तर विषयच नाही, कारण एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन, बरोबर. HI आणि HCl साठी का नाही हे तुम्हाला उद्या शोधून आणायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट? येता आणि उद्या अँटी मार्कोनिकॉप्स रूल तुम्ही व्यवस्थित वाचून येणार आहात. 2च पान होतं, पण ठीक आहे, चला काय हरकत नाही, जाऊ दे. ठीक आहे, चालतंय.
इथपर्यंत काय डाऊट? नक्की उद्या इथपर्यंत व्यवस्थित पाहून यायचं. हायड्रोकार्बन मध्ये अँटी मार्कोनिकॉस रोल झालाय तो पाहून यायचा, त्याचं मेकॅनिझम पाहून यायचा, फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे ते कसं असतं. उद्या आल्यावर फक्त एक पुढच्या सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्ये तुमचं हे होऊन जाईल. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून. थँक्यू.